नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजीपासून महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेते बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती मिरज तालुका कृषी निविष्ठा विक्रेते असोसिएशन मिरजचे अध्यक्ष विजय कोळेकर यांनी दिली. कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अनेक मागण्या गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांचा विचार राज्य शासन करत नसून परिणामी कृषी निविष्ठा विक्रेते यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 पासून कृषी निविष्ठा विक्रेते बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती अध्यक्ष विजय कोळेकर, उपाध्यक्ष बजरंग नागने, सचिव कृष्णा बुकटे, खजिनदार श्री संदीप पाटील, संचालक रवींद्र पेटकर, श्रीकांत वडगावे, निशांत शिंगे, विकास चौगुले, दीपक ओमासे, शकील शेख, अमित मुळे, सुधीर शिंदे, प्रीतम पांढरे, किरण पाटील, नेताजी जाधव, संदीप हजारे, सुखदेव जांभळे, स्वप्नील गारे, अजित सावंत, राजेंद्र वसगडे, निखिल चौगुले, अक्षय सावंत यांनी दिली. नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आज आपण मालगाव येथील महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रामध्ये आहोत आणि इथं येण्याचं एकमेव कारण असं आहे, उद्यापासून कृषी औषधं दुकानं, रासायनिक खतं यांची ही दुकानं आहेत, ही संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या बंद राहणार आहेत आणि परिणामी देशभर सुद्धा उद्या 1 दिवसाचा स्ट्राईक असणार आहे. मात्र महाराष्ट्रात हा संप बेमुदत जे कृषी दुकान व्यावसायिक आहेत यांनी हा संप पुकारलेला आहे आणि उद्यापासून त्याची सुरुवात होतीये. आज आपण त्या संदर्भात मालगाव येथे आलो आहोत आणि मालगावमध्ये मिरज तालुका जे अध्यक्ष आहेत विजय कोळेकर हे आज आपल्या बरोबर आहेत. आज आपण त्यांना विचारतोय की नेमका हा बंद का पुकारताय, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे आपण बघतोय. नमस्कार. नेमका हा जो बंद आहे, औषध दुकानं आता उद्यापासून जी शेती औषधं दुकानं आहेत ती बंद होणार आहेत, त्याच्यामुळं रासायनिक खतं सुद्धा बंद होतील, थोडी बियाणाचं सुद्धा तुटवडा जाणवेल, औषधं सुद्धा तुटवडा जाणवेल. मात्र हा बंद का पुकारण्यात आलाय? नमस्कार, माझं नाव विजय कोळेकर. मी मिरज तालुका कृषी निविष्ठा असोसिएशन अध्यक्ष, मिरज तालुका, जिल्हा सांगली. आम्ही हा जो सध्या बंद पुकारलेला आहे तो महाराष्ट्र शासन विरुद्ध जो आमच्याकडं खताचा तुटवडा सध्या जाणवत आहे किंवा युरिया DAP संदर्भात शासन आता सध्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या दुकानदारांच्यावर कारवाई करत आहेत. काही मागण्या आमच्या जिल्हा लेवलला आहेत, काही मागण्या आमच्या महाराष्ट्र राज्य लेवलला आहेत, काही मागण्या आमच्या देश लेवलला आहेत. या संदर्भात आम्ही गेली 4 ते 5 वर्ष शासनाची काही आमच्या संघटना चर्चा करत आहेत, परंतु शासन त्याला काही दाद देत नाही. याच्यामुळं आम्हाला हा संप पुकारण्याची आज आमच्यावर वेळ आलेली आहे. का आलेली आहे तर युरिया संदर्भात पाहायला गेलं तर युरिया प्रचंड शॉर्टेज आहे, परंतु युरिया आम्हाला पोच मिळत नाही. युरियाचं भाडं आम्हाला स्वतः द्यावं लागतं, परिणामी युरिया महाग आम्हाला मिळतो, शेतकऱ्याला तो युरिया महाग पोचतो, त्याच्यामुळे प्रचंड दुकानदारांचे नुकसान होतं. दुसरा पर्याय असा आहे युरियाचं लिंकिंग किंवा इतर खतांची लिंकिंग. युरिया पाहिजे, DAP पाहिजे, याच्याबरोबर प्रचंड 2 टन युरियाला 8-8, 9-9 टन इतर खतं आमच्या माती मारली जातात. त्याचे पैसे ॲडव्हान्स घेतले जातात, युरियाचे पैसे ॲडव्हान्स घेतले जातात, परिणामी व्यवसायावर परिणाम त्याचा प्रचंड होतो. भांडवल लावून दुकानदार भांडवल लावणार की त्याचा नुकसान न भरून निघण्यासारखं आहे. आता तुम्ही दुकानदारी चालवायचं म्हटलं तर दुकान भाडं म्हणा, काही कामगार पगार म्हणा, मग तुमच्या युरियामध्ये मिळणार 5 रुपये, तर त्याच्यावर तुम्ही दुकानदाराची उदरनिर्वाह चालणार कसं? मला सांगा, हे जे लिंकिंग आहे हा शेतकरी सुद्धा घेतो का हो लिंकिंग? नाही, शेतकऱ्याला फक्त युरिया पाहिजे. लिंकिंगचा माल अक्षरशः प्रचंड दुकानामध्ये पडून आहे. त्याचं प्रचंड करोडो लाखो रुपयामध्ये भांडवल आज दुकानदारांचं अडकून पडलेलं आहे आणि दुकानदार कधीही लिंकिंग करत नाही. जे लिंकिंग करतात त्या सगळ्या कंपन्या करतात. कंपनी सांगते युरिया पाहिजे, इतर खत घ्या, मग ते दुकान चालवायसाठी किंवा युरिया विकायसाठी तो बिचारा मार्केटमध्ये जे काय कंपनी माथी मारेल ते खत घेतो आणि ते खत आमच्या दुकानात आहे असं पडून राहतं. त्याचे जे भांडवल आहे ते भांडवल दुकानदारांचे आज पूर्ण ब्लॉक आहेत. पूर्ण दुकानदार 100% दुकानदाराचा अडचणीत आहे. आणखीन ज्या समस्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि ज्याच्यामुळं राज्य आणि देश पातळीवर सुद्धा हा संप गेलेला आहे? सगळ्यात महत्त्वाचं आता कीटकनाशकामध्ये बऱ्याचशा कंपन्या मोठमोठ्या कंपन्या स्कीमा काढतात. स्कीम कधी काढतात? मटेरियल लागतं तुम्हाला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, या कंपन्या स्कीम काढतात जून-जुलैमध्ये. मग दुकानदार बिचारा काय करतो, रेट कमी आहे म्हणून जून-जुलैला माल घेतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तो माल या वर्षी विकला नाही तर तो पुढच्या वर्षी शॉर्ट एक्सपायर माल, एक्सपायर झालेला माल कंपनी परत घेत नाही.
परिणामी ते नुकसान कुणाचं होतं? दुकानदारांचं होतं. मग तो नुकसान आमचं होऊ नये म्हणून आम्ही शासनाला किंवा कंपन्यांना आमची रिक्वेस्ट आहे की हा एक्सपायर होणारा माल किंवा झालेला माल त्यांनी आम्हाला एकतर बदलून द्यावा किंवा हाय असा आमचा परत घ्यावा. अगदी. म्हणजे अशा ज्या समस्या आहेत याच्यातून जे आता कृषी व्यावसायिक आहेत, असे काही कृषी व्यावसायिक आहेत की जे अडचणीत सुद्धा आलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या प्रचंड अडचणीत आलेत. असे ते औषधं एक्सपायरी असते, एक्सपायर माल तुम्हाला विकता येत नाही, तो माल त्याच्या दुकानात किंवा गोडाऊनात पडून राहतो, त्याचं ते भांडवल अडकून राहतं. परिणामी कंपन्या माल परतच घेत नाही. ते नुकसानच आहे. एकंदरीत याच्या संदर्भात तुम्ही गेली 4 ते 5 वर्ष झालं शासनाशी भांडताय किंवा शासनाला मागण्या मान्य करा असं सांगताय, मात्र शासन याच्याबद्दल उदासीन आहे का सपोर्टिव्ह मध्ये? नाही, शासनाची फार उदासीनता आहे. शासन आम्हाला सहकार्य करत नाही. रासायनिक खतामध्ये आज मार्जिनचा एवढा मोठा मुद्दा आहे. गेली 15, 20 वर्ष तेच मार्जिन आहे. DAPला 10 रुपये आणि युरियाला 5 ते 6 रुपये. गेली 15 ते 20 वर्ष कृषी सेवा केंद्र दुकानदार 5 रुपये आणि 15 रुपयावर व्यवसाय करतात. बरोबर. मग म्हणजे मला त्या जागेचं भाडं जरी पोतं जरी ठेवायचं भाडं म्हटलं तरी तेवढं जातं. आज हमाल उतरायला 5 रुपये घेतो आणि कृषी सेवा केंद्र नफा 5 रुपये घेतो आणि गेले 15 ते 20 वर्ष हाच व्यवसाय चालू आहे. आज 10-15 वर्ष झालं आम्ही शासनाला म्हणतोय मार्जिन वाढवा, त्याचं हे वाढवा, तर शेतकरी म्हणजे शासनाचं यावर लक्षच नाही. हा मोठा प्रश्न आहे. परिणामी म्हणजे कृषी व्यावसायिक जे कृषी औषध व्यावसायिक जे आहेत, जे दुकानदार आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, ते थोडे अडचणीत आलेले आहेत. मग प्रचंड अडचणीत आलेले. तुम्ही शासनाकडे काय मागणी कराल आणि नेमका उद्यापासूनचा जो बंद असणार आहे तो काही कालावधीपुरता असणार आहे का बेमुदत? नाही, सध्या आपण गेल्या वर्षी हा बंद एकदा पुकारला होता, तो 3 दिवसाचा बंद होता. तर त्या 3 दिवसाच्या शासनानं आम्हाला काही आश्वासनं दिली, पण ती आश्वासनं काही पाळली नाहीत. आता अजून एक मुद्दा आपल्याकडे राहिला, जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आमच्याकडं सॅम्पलिंग करतात, त्या सॅम्पलिंगचे लाखो रुपये बिल पेंडिंग आहे. आज 10 वर्ष 15 वर्ष झालं ती बिलं शासन आम्हाला अदाच करत नाही. जे सॅम्पलिंग केलेलं असते आमच्याकडे, त्याचे पैसे गेले 10 वर्ष शासन आम्ही देतो, या वेळेला देतो, परत देतो, पण ते पैसे अद्याप अजून कुठल्याही कृषी सेवा केंद्र दुकानदाराला मिळाले नाही. ते लाखो रुपये, करोड रुपये शासनाकडे अडकून आहेत. त्याचे पैसे भेटत नाहीत आम्हाला. शासन नुसतं आश्वासन देते, सोडून देते, परत तेच चालू होते. म्हणून या वेळेला आम्ही बेमुदत हा शब्द वापरलाय आणि बेमुदत आम्ही आता संप पुकारलेला आहे. म्हणजे कुठंतरी ह्या जी कृषीची औषधं दुकानं आहेत, रासायनिक खताची जी दुकानं आहेत, या दुकानदारांच्या अडचणी शासनानं समजून घ्यायला पाहिजेत. याच्या अगोदर आम्ही गेल्या वर्षीच 3 दिवसाचा संप पुकारलेला होता. शासनानं त्यावेळेला सांगितलं होतं की तुमच्या आम्ही मागण्या मान्य करू किंवा आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या उपाययोजना करू, आणि मात्र त्या उपाययोजना ह्या झालेल्या नाहीत. त्यामुळं यावर्षीचा हा जो संप असणार आहे, जो कृषी औषधं जी व्यावसायिक आहेत, जी दुकानं आहेत, यांची कृषी केंद्र जे आहेत, यांचा जो संप असणार आहे तो बेमुदत संप हा संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे आणि उद्या एक दिवस संपूर्ण देशभर हा संप चालणार आहे.